शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना गट आक्रमक. राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा. गुन्हा दाखल करण्याची शिवसैनिकांची मागणी. पेझारी नाक्यावर शिवसैनिकांनी केला निषेध. शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी चित्रलेखा पाटील यांनी खारेपाटातील पेझारी येथे पेझारी बांधण मेढेखार येथील तरुणांनी ड्रग्ज सेवन करून 7 युवक HIV बाधित झाले आहेत असा उल्लेख केला. त्या केलेल्या वक्तव्याबद्दल युवकांमध्ये प्रचंड संताप अनावर झाल्याने चित्रलेखा पाटील यांचा पेझारी नाक्यावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तसेच ग्रामस्थांनी जाहीर निषेध केला. कोयनाड पोलीस ठाण्यात चित्रलेखा पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे व पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांना निवेदन देण्यात आले. खारेपाटातील तरुणांना HIV बाधित बेताल वक्तव्य करणाऱ्या चित्रलेखा पाटीलचा खारेपाटातील तरुणांना HIV बाधित घोषित करणाऱ्या चित्रलेखा पाटील यांचा पेझारी बांधण आणि मेढेखार अशा गावांचा उल्लेख केला. ही खूप दुर्दैव बाब आहे की चित्रलेखा पाटीलांचं इथे वास्तव्य आहे. माहेर घर सासर घर सगळे इथेच आहेत. मग तुमच्या इथे असे प्रकार होतात म्हणजे याचा अर्थ तुमचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. तुम्ही पाहिलं नाही अशा प्रकारची जर इथे HIV पॉझिटिव्ह लोक असतील आणि तुम्ही त्या गावांचा उल्लेख करून तरुणांमध्ये एक भीतीचं वातावरण, अंधश्रद्धेचं वातावरण आणि घबराटीचं वातावरण जर निर्माण करत असाल तर ते खपून घेतलं जाणार नाही. आणि त्या निमित्ताने इथे जाहीर निषेध इथे करण्यात येत आहे. आणि खूप मला असं वाटतं मेढेखार विभागामधला HIV पॉझिटिव्ह त्यांना दिसतो आणि तिथे अद्यावत जे प्रकल्प आहेत, नेटको कंपनी, सोनारा कंपनी बंद होऊन तरुणांना बेरोजगार व्हावं लागलं. मग तुमच्या हातामध्ये एवढ्या वर्षी सत्ता असताना या पंचकृषीमध्ये असे कारखाने असताना ते बंद होतात. त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ह्या अशा वल्गना करून तरुणांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं. काय बरंचसं काय बोलण्यासारखं आहे, पण ही वेळ नाही आणि काळ नाही. पण जाहीर निषेध मी पहिल्यांदा या भूमिकेमध्ये आहे की अशा तरुणांमध्ये तुम्ही जर असं वातावरण निर्माण करत असाल आणि चुकीचं काहीतरी वक्तव्य करत असाल तर हा तरुण वर्ग आणि हा परिसर खपून घेणार नाही. धन्यवाद. लोकांना जे HIV पॉझिटिव्ह झालेले आहेत त्या लोकांची काही नावं डिक्लेअर करायला पाहिजेत. कारण या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ताई जो काल महिला मेळावा आयोजित केला होता आणि त्यांनी या 3 गावांची नावं सांगितली, पेझारी, बांधण आणि मेढेखार आणि आजूबाजूची परिसरातील गावं. म्हणजे उद्या जर या युवकांना जर लग्नासाठी जर आता मुली कमी असल्या कारणाने लग्नाचे जे मुलांचे लग्न सुद्धा होत नाहीत कारण त्यांचे वय सुद्धा लग्नाचे वय निघून जातात. आणि आता जे काही वक्तव्य केले त्या वक्तव्यामुळे या 3 गाव आणि या परिसरातील मुलांना मुलगी देण्यासाठी इतर गावातील किंवा इतर परिसरातील लोक मुलगी देताना 10 वेळा विचार करतील. त्यामुळे तुम्हाला राजकारण जर करायचं असेल, तुम्हाला जर मतांची भीक मागायची असेल तर असे या पेझारी नाक्यावर आणि कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील युवकांना नको ती भाषा करून बदनाम करण्याचा जो तुम्ही प्रयत्न करत आहात तो प्रयत्न तुम्ही कुठेतरी थांबवायला पाहिजे. कारण जे काल वक्तव्य केलेत त्या वक्तव्याची तुम्ही माफी मागायला पाहिजेत. आणि चित्रलेखा पाटील यांनी जर जे वक्तव्य केले त्या वक्तव्य मागे घेतलं नाही आणि युवा पिढीची जर माफी मागितली नाही तर याच्या पुढे उद्यापासून या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेशीवर चित्रलेखा पाटील यांना गावबंदीचा आदेश आम्ही शिवसेनेमार्फत आणि प्रत्येक ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला. प्रत्येक ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंत चित्रलेखा पाटील माफी मागत नाहीत तोपर्यंत या कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघातील
कुठल्याही गावामध्ये त्यांना प्रवेश दिला जाणार नाही, याची दक्षता ताई घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला 2 दिवसाचा आम्ही अल्टिमेटम देतोय की आमचा पेझारी मेडेकार आणि आजूबाजूचा परिसर हा त्यातले 7 तरुण आहेत, हे HIV पॉझिटिव्ह आहेत. आता हे HIV पॉझिटिव्ह तरुण कोण आहे अशी आता सगळीकडे प्रसार माध्यमातून अख्खा गावागावात रायगड जिल्ह्यामध्ये हा प्रसिद्ध झाला आहे मेसेज. आता आमच्या तरुणांना मुली देताना इतर मुलींचे आई वडील विचार करतील की बाबा या गावात HIV पॉझिटिव्ह आहेत, मग याची जिम्मेदार कोण आहे? ही चित्रलेखाताई पाटील आहे. यांचा आम्ही इथं जाहीर निषेध करतो. आमच्या तरुणांचा बदनामीचा त्यांनी जाब द्यावा आणि आमची जाहीर त्यांनी माफी मागावी, नाहीतर हा आमचा निषेधाचा आंदोलन आम्ही मागे घेणार नाही. चित्रलेखा